आज आपण मऊ, मोकळी आणि दाणेदार रसरशीत अशी ही गुळाची लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तेही अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये कुकरमध्ये तयार होते। नवशिके असाल किंवा बॅचलर असाल तरीसुद्धा अगदी डोळे झाकून बनवू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे। आणि आता गुरुपौर्णिमा जवळ येते, त्यामुळे गुरुपौर्णिमा स्पेशल अशी ही गुळाची लापशी आज आपण बनवणार आहोत। तर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप यामध्ये घालू शकता। तूप चांगलं असं वितळू द्यायचं आहे। यामध्येच एक वाटी आपल्याला दलिया घालायचा आहे, याला लापशी सुद्धा म्हटलं जातं। तर आता तुपामध्ये चांगलं 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग करपण्याची शक्यता असते। त्यामुळे एकसारखं हलवत 2 ते 3 मिनिटं हा दलिया आपण चांगला असा भाजून घेणार आहोत। तर हे पहा, इथे दलिया चांगला असा भाजला गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 2 वाटी पाणी घालते, तुम्ही 2.5 वाटीसुद्धा घालू शकता। आणि दूध वापरणार असाल तर 3 वाटी दूध इथे वापरू शकता, फक्त दुधाची बनवणार असाल तर। तर आता 2 वाटी पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत। तर आता याला झाकण लावते आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या येऊ देते। 2 शिट्ट्या आलेल्या आहेत। आता आपण झाकण काढून पाहूयात। तर तुम्ही इथे पाहू शकता दलिया आपला छान असा शिजला गेलेला आहे, मस्त मऊ आणि मोकळा झालेला आहे। हे पहा, अजिबात घशामध्ये टोटरा वगैरे भरत नाही, मस्त मऊ होतो आणि मोकळा होतो। हे पहा, त्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ आपल्याला घालायचा आहे। आता मीडियम गॅस यामध्ये ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला गूळ यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। तर आता आपण हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ बऱ्यापैकी आपला वितळलेला आहे। आता लो टू मीडियम गॅसवर आणखीन 2 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण। तर आता 2 मिनिटं मी शिजवून घेते, वाटल्यास तुम्ही झाकण घालू शकता। तर तोपर्यंत इथे आपण एका तडकापळीमध्ये 1 चमचाभर तूप घेतलेला आहे। तूप चांगलं वितळवून घ्यायचं, हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे। तर थोडेसे काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके इथे मी कट करून घेतलेले आहेत। यामध्ये आता तुपामध्ये चांगले असे आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालू शकता। तर 2 मिनिट आपल्याला चांगले असे हे परतून घेऊयात तुपामध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका। तुपामध्ये 2 मिनिटं ड्रायफ्रूट्स चांगले परतल्यानंतर तुपासकटच हे सगळे ड्रायफ्रूट्स मी या लापशीमध्ये घातलेले आहेत। चांगलं असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त मऊ आणि एकदम दाणेदार आणि रसरशीत अशी ही आपली गुळाची लापशी इथे तयार झालेली आहे। यामध्ये थोडीशी वेलची आणि थोडंसं जायफळ मी किसून घालते, म्हणजे छान अशी टेस्ट येईल। तुम्ही एरवीसुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनला सुद्धा मस्त ही दाणेदार आणि रसरशीत अशी गुळाची लापशी बनवून देऊ शकता। यामध्ये तुम्ही थोडंसं सुकं किंवा ओलं खोबरं कट करून घालू शकता, याने आणखीनच छान अशी गुळाच्या लापशीला टेस्ट येईल। तर इथे आपली मस्त झटपट होणारी गुळाची लापशी तयार झालेली आहे। सणवार असेल किंवा एरवीसुद्धा मुलांच्या टिफिनला काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल, नाश्त्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असेल, तर ही पौष्टिक अशी गुळाची लापशी तुम्ही नक्की करून पहा। झटपट कुकरमध्ये तयार होते। वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आणि थोडीशी खसखस भाजून घेतलेली आहे ती घालते, म्हणजे आणखीनच छान अशी गुळाच्या लापशीला टेस्ट येईल। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना,
फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।